ती अवलाद आपण नाही म्हणून महाग का घेतली. ती म्हणलं ती यातली अर्धी मागते म्हणून मागे घेतली. धन्यवाद हे असंच आहे. दोन लक्षात ठेवा. कुळ पवित्र असेल की संतती योग्य जन्माला येते आणि संतती योग्य जन्माला आली तर कुळ सुद्धा पवित्र होतं. ही ताकद त्याच्यात असते. कुळी कन्या दोन्ही अनुषंग लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबांचं कुळ पावन आहे, ज्ञानोबांचं कुळ पावन आहे, नामदेवरायांचं वडील दागूशेठ वारकरी आहे, बायको राजाई वारकरी आहे, गुणाई आई वारकरी आहे, सामर्थ्य ना. मग आता उलट बघा, कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. संत कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. 16.5 वर्षाचं वय. कीर्तन नामदेवरायांचं टाळ घेऊन ज्ञानोबा आहे आणि कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. काही कीर्तन असेल ना. पण शेजार पदारची माणसं म्हणली लाज वाटती का हिला, नाचणारीची जात कीर्तन ऐकायला बसली. काही करा, लोक बोलतातच. चांगलं करा नाही तर पर्सनल एक्सपिरियन्स स्वानुभव आहे. तुम्ही काही कसंही जगा. गोरी बायको गेली तरी म्हणणार बाबो याला बरी दिली, काळी केली तरी म्हणणार आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतो का त्याला? अरे बायको तर करू दे बाबा. जग आहे. तुम्ही किती काही चांगलं करा, एवढं सुंदर जरी संस्था उभी केली तरी अख्खं गाव चांगलं म्हणून असं नसतंच. 99% चांगलं बोलू द्या आपण, 1% तरी म्हणणार त्याचं काय असते, लोकांचं खायचं लोकांना द्यायचं. लोक आहेत होती. लोकांचं असं विचित्र काम आहे ना, नावच कळायचं नाही. लोक म्हणणार फायदा असल्याशिवाय करते तू. खरं सांगू, आम्ही स्वतःला भिकारी म्हणतो आहोतच. होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी. आमच्याकडे एवढं वैभव आहे. धर्मशास्त्र सांगतं विपदो विपदो नैव संपदो न च संपदा, विपदो विपदो नैव संपदो न च संपदा. इथे सगळ्यात मोठी विपत्ती, तुम्ही ज्याला विपत्ती समजता ती विपत्ती नाहीये, तुम्ही ज्याला संपत्ती समजता ती संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जगता करणार्थ हे महाधन जोडी देवाचे सगळ्यात मोठं धन आहे. आणि गळ्यात तुळशीची माळ, औज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना, त्याने रोजची अंघोळ म्हणजे त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य त्याला दररोज भेटतं. म्हणजे काय भाग्यवान असेल तर नाही. औज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, त्याला काळही घाबरवू शकत नाही. काळाचेही काळ लढीवाळ विठ्ठलाचे, आम्ही त्याची लेकरं आहोत. औज्याच्या गळ्यात तुळशीची माळ, ते मरत नाही. बघता काय नाहीच मरत, तसलं काय बघता नाही मरत. ते म्हणाल काय बी म्हणती का ऐकतो म्हणून, डोळ्यात एकच पेटल्याची मरत कशी नाही ती. मरत नाही असं नाही. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तो व्यक्ती कधी आपातकालीन मरणाने मरत नाही, तो नियतकालीन मरणानेच मरतो. तो मरतो खरा, पण लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. सटवीची राती जीवन विसंबी वाटी त्याचा ईश्वर निर्णय शक्ती वाहणे सुद्धा माझ्या ज्ञानोपरांचं वर्णन आहे. विनंती करा हे सांभाळा, खूप ताकद आहे याच्यामध्ये. जी आजची पिढी शिकतं ना, आर्ट कॉमर्स सायन्स पॉलिटिकल मेकॅनिकल BHMS MBBS MD PhD ॲग्रिकल्चर MPC UPC जे काही सेमी मराठी जे काही आजची पोरं शिकतात ना, ह्या लेकरांना एकदा ज्ञानेश्वरी हातात द्या. अहो या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. मला नाही नाव घ्यावं असं वाटतं. मला कौतुक वाटतं माझ्या वारकरी संप्रदायाचं. 750 वर्षापूर्वी 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे आणि आवेशे प्रगटले ते जन्मतलं कीच दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. त्याला विज्ञान म्हणायचं, त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. साचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, हे ज्याला कळलं जो असे जागता. खरं खोटं कळलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय ते जातातच. नाही गेलं तर आपण घालू तेवढी ताकद आहे ना आपल्या. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास वज्राला भेदावे एवढी ताकद आमच्यातही आहेच की, फक्त विचाराने शस्त्राने नाही. काल आज आणि उद्या तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. कधीही शस्त्रापेक्षा शास्त्र जास्त ताकदवर असतं आणि शास्त्राने जग जिंकता येतं. शस्त्राने एखाद्या वेळेस हाराल, पण शास्त्राने हारत विजय नक्की आहे. आणि हे ज्याला कळलं धन्य माता पिता. मग कान्होपात्राचे मायबाप जरी कोणी असावे, ती कान्होपात्रा
वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे. अहो कीर्तन नामदेवरायांचं ऐकतीये, लोकांच्या बोलण्यानं जीव दमलाय. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबराया तुम्हीच म्हणता ना, जात वीत गोत वशेता त्वरित भावनायुक्त. तुम्हीच सांगा की लोक बोलतात याचं मनावर घ्यावं काय? आणि खरं सांगा, खरंच मला पाप नाही का? चार बायांमध्ये बसलं की बाया नजर वर करून बोलतात, बिन बापाची अवलाद आहे, हिला हिचा बाप सुद्धा माहित नाही, आणि कीर्तन ऐकून असं काय हिला पुण्य भेटणार आहे? वाईट वाटतं माऊली. मान्य आहे मला, मी नीच कुळात जन्माला आले, मान्य आहे मला, माझा बापही मला माहित नाही, पण खरं सांगा, तुम्हीच म्हणता ना पंढरीचा मालक जगाचा बाप आहे, मग तो माझाही झालाच की. काय म्हणतात जनाई, एक एक विठाबाई माझे पंढरीचे गाय, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. वर्णन जनाईचं म्हणतात तुकोबा, विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल बीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता. म्हणतात ना, म्हणतात ज्ञानोबराय, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता आपदी यामोते. म्हणतात ना ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये. मग हे सगळं मला लागू होत नाही का माऊली? नाही ग बाय. मग कधीपर्यंत बोलणार हे लोक, काढणार माझ्या मायबापाचं फूळ, आणि कधीपर्यंत असंच मी विठ्ठलाच्या नामापासून लांब राहणार आहे? माऊली सांगतात, वचन दे, ज्या ठिकाणी पाठवेल ते ठिकाण सोडायचं नाही. मी तुला अशा जागी पाठवेल तर तुझ्या बापाचं घर आहे. वचन देतात कागदपत्रा, काही झालं तरी ती जागा सोडणार नाहीये. माऊली सांगतात, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा. काळजी करत जाऊ नका दादा. नसतील तुमचे माय बाप तर विठ्ठल साक्षात सामर्थ्याने तुमचं रक्षण करेल. चिंता करत जाऊ नका, संकट आली घाबरत जाऊ नका, दुःख पदरात पडलं खचत जाऊ नका, लोक बोलली म्हणून मागं सरत जाऊ नका. अरे जीवनात काय संकट यायची यावी, काय दुःख वाट्याला यायचं यावं, काय पदरात काय पडायचं ते पडावं, फक्त पांडुरंगानं साथ द्यावी. अहो या जगाला हरवायची ताकद या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण होते फक्त पांडुरंगानं. मी म्हणतीये का, अवघे त्रैलोक्य फक्त चरणी जगन्नाथ. मग काय, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. तो राखतोय. विश्वास, ट्रस्ट, विश्वास ठेवा त्याच्यावर. मंथोनी नवनीता, वाया व्यर्थ कथा, काही करू नका. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हटला ताई मी झाड लावलंय, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा, पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. मग हा म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही होत ताई. कळतं की तुम्हाला वाढेल का नाही? तुम्ही म्हणाला आज या वर्षी लेकरू टाकलंय, पुढच्या वर्षी मोठं नामवंत झालं पाहिजे, वेळ लागणार. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावी ना. वेळ आल्याशिवाय भेटूही नाही. वेळ लागावा, संकट यावीच, दुःख पदरात पडावी, त्याशिवाय यशाची किंमत कळणार नाहीये. आणि घाबरू नका रे, काही होत नाही. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी लॉच्या सेकंड इयरला वकिली करते. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, सरांनी त्याला उभा केल्याने प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येते. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खस का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? तो म्हणला, ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुला शब्द फुटत नाहीये, तू वकिली कशी करणार आहेस? वकिली म्हणजे काय? शब्द फेक चांगली पाहिजे, स्पष्ट वक्तव्य पाहिजे, वक्तृत्व चांगलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, आणि पुढच्याला तुझं बोलणं पटलं तरी पाहिजे. तर मला लागतं ती ललन, कती ललन. अरे तू ललन, पण पुढच्याला कळलं का? तू लल्लीनी कल्ली पण पाहिजे ना. सरांनी अंडरएस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. पोरगा जिद्दी होता. पोरगा काय होता? जिद्दी होता. पोरगा म्हणला, सर वकिली काय सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ त्याच्या हातात दिले आणि सांगितलं, हे बघ बाळा, पुढच्या लेक्चर पर्यंत यातला एक जरी ग्रंथ विकला ना, मास्तर नोकरी सोडणार, तुझ्या पाया खालून जाणार. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभा केलं, त्याने खाली मान घातली. सर म्हणले, विश्वास होता तुला जमणार नाही. तरुण मुलं मुली उभा आहे तिथं उपस्थित, लेकरं बसलेली आहेत, मायबाप बसलेले आहेत. लक्षात ठेवा, गाव म्हणेल, भावकी म्हणेल, आता कीर्तन आता करून तुला काय त्याला बुवा करायचंय काय?
आता कीर्तनकार पोरगी बघून तिला काय माणसात उभी करायची आहे काय बोलायचं ते बोलू द्या. माझ्या बापानं लय सहन केलं माझ्या पायात, पण जी लोक माझ्या बापाला त्या काळात वाईट बोलायची आज तीच लोक माझ्या बापाच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणतात एखादी सेवा भेटली तर द्या आमच्या गावाकडे. दिवस येतात रे, प्रत्येकाचे येतात. आणि मायबापाच्या डोळ्यातलं सुख विश्वातला सगळ्यात मोठा पांडुरंग आहे, लक्षात ठेवा. काही घाबरायचं नाही. काय अख्खं जग जेव्हा आपली हारायची वाट बघतं ना तेव्हा जिंकून दाखवायचं. त्या जिंकण्यात माझ्या जेव्हा लोक म्हणते त्याला जमतात. पोराला मान खाली घातली होती, मास्तर म्हणला तुला माहीत होतं तुला जमणार नाही. पोरगा वर मान करून म्हणला तर ठगली इकली. तुम्ही सांगितले किती होते? मिनिमम आहे. मी सगळे विकले. सर म्हणले कस काय? थोपाय म्हणला धन. ठगल्या थमल जायतो, प्रत्येका थमल जाऊन त्यांना सांगायचो हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण तुम्ही घ्या नाहीतर मी वाटून दाखवतो. माणसं म्हणली दिन होय पुढं, तुझ्याकडनं चित्र ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटेजी गणित काळा दुनिया चुकती आहे, जुगा आने वाला चाहिए. आणि हे परमार्थाशिवाय शक्य, ज्ञानाशिवाय शक्य नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास पुकार. अभ्यासाशिवाय शक्य नाहीये, तर लागणारच आहे या विषयात. कागदपत्र गेल्यात का पंढरीला? आणि इथे एकच खरं आहे या जगात, तुम्ही जर जागे असाल तर एकच खरं आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. Thank you.
थांबवता आलं बस. कानोपात्रा गेल्या खरं पण नाही. कानोपात्रा साध्या सुध्या नव्हत्या. तुम्ही जागेवर आलात, तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा. कानोपात्रा 16.5 वर्षाच्या एवढ्या देखण्या दादा, सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जाग्यावर फुलायचं, एवढं स्वरूप त्यांचं देखणं होतं. बघणाऱ्या माणसानं 5 मिनिटं बघत राहावं इतकं तरण बांड देखणं स्वरूप कानोपात्र्यांचं होतं. त्या कानोपात्रा पायात चाळ, गळ्यात विना, हातात चुपड्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतात. पहिलं पंढरपूर बिदर जिल्ह्यात होतं, महाराष्ट्रात नाही. कानडा राजा पहिलं पंढरपूर कर्नाटकात. कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू कळतंय. मग ज्यावेळेस कानोपात्रात तिथं भजन करतात, आनंदात नाचतायत, याती कुळ माझे, तेव्हा बिदरचा राजा दर्शनासाठी आलाय. एवढी देखणी स्त्री पाहिली, मन बुलवलंय, वासना निर्माण झाली आहे. सांगितलं कोणाची आहे? वैश्याची आहे. बोलव, येत नाही, उचलून आण. सैनिक पाठीशी लागले. जेव्हा चाकांताने कानोपात्रा पळतायत, मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार माऊलींचं वचन आठवलंय, जागा सांगतो तर खरं पण सोडायची. पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडला, आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, आज पहिल्यांदा गरुडापर्यंत पोहोचल्या, आज पहिल्यांदा याची देही याची डोळ्या जगाचा मालक पहिला. विठ्ठलाचं स्वरूप ज्या स्वरूपाला दिसलं तो विठ्ठल स्वरूप झाला. मी तिथं गेलो, देव पहावया, तेथे देवाची होणी. इतकं निरागस तेजस्मय, इतकं वैराग्यमय स्वरूप बघितलं, आता जीवाला काही भान उरलं नाही. कान्होपात्रेनं विचार केला, ज्याच्यासाठी तळमळ केली तो विठ्ठल भेटला. या बाईला जर बाप भेटला तर आता काय उरलं? चरणावर मस्तक ठेवलं. कान्होपात्रेने चरणाला मिठी मारली आणि क्षणात कान्होपात्रा पांडुरंग परमात्म्याला विलीन झाल्या. कान्होपात्रेनं चरणावर देह सोडला. 16.5 वर्षाची तरुणी बांड पोरगी विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये इतकी दंग झाली की माझ्या कान्होपात्रेनं देह परमात्म्याला अर्पण केला. आणि आहेच तसा विठ्ठल. बघा एकदा स्वरूप काय वर्णन करतात शंकराचार्य. देवा काय स्वरूप आहे रे तुझं. श्री